टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। भाजपची सत्ता असलेल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार यांनी सरप्राईज अशी भेट दिली। नक्की ही भेट का दिली याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आहेत। नाना, काय सांगाल, आज सरप्राईज भेट जी आहे ती आता खासदार सुनेत्रा पवारांनी दिलेली आहे। भाजपचं वर्चस्व असलेल्या महानगरपालिकेत कुठेतरी राष्ट्रवादीवर दुजा भाऊ होत असल्याची चर्चा आहे, त्यामुळे ही भेट झाली का? खरं तर सुरुवातीलाच सांगतो, आता सत्ता कोणाचीच नाही महापालिकेत, भाजपची म्हणता येणार नाही, कारण कुणीही सदस्य नाही। त्यामुळं जी काही या पिंपरी चिंचवड शहरातली रखडलेली कामं आहेत ती कामं मार्गी लावण्यासाठी आज वहिनींनी आयुक्तांची भेट घेतली आणि शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांना काही नगरसेवकांना या ठिकाणी बोलवलं होतं। जी कामं पेंडिंग राहिलेली ती कामं मार्गी लावण्यासाठी सांगितलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसला आयुक्त जे आहेत ते शेखर सिंग कुठेतरी डावी दर्जा जो आहे तो त्या ठिकाणी देताना पाहायला मिळतो। कुठेतरी दुजाभाऊ होते असं की सर्व जो निधी आत्ता हे झाला तर निधी जास्त भाजपच्या आमदार ज्या भागात आहेत त्यात देण्यात आल्याची चर्चा आहे, त्या संदर्भात ही भेट होती का? शहरातले 2 आमदार त्यांच्याकडे आहेत, एक राष्ट्रवादीचे आमदार आहेत। राहिला प्रश्न महापालिकेत सत्ता तर कोणाचीच नाही, परंतु आम्ही महायुतीचे घटक आहोत। हे आयुक्तांनी सुद्धा विसरायला नको याची कदाचित जाणीव आहे असं म्हटलं तर चुकीचं नाही। त्यामुळेच आम्ही त्यांना सांगायला गेलो होतो की ज्या काही चुका प्रशासनाकडनं झालेल्या त्या सुधारल्या पाहिजेत आणि त्यांनी आम्हाला शब्द दिला आहे की ज्या सूचना तुम्ही सुनेत्राताईंच्या माध्यमातून केलेल्या आहेत त्याचा रिझल्ट तुम्हाला सगळ्यांना चांगला दिसेल। महायुतीचा घटक पक्ष तुम्ही म्हणताय, मात्र भाजप तुम्हाला विश्वासात घेताना पाहायला मिळत नाही कुठे। हे बघा, कुणी विश्वासघातकी राहायचा हा त्यांचा प्रश्न आहे, कुणी चांगलं राहायचा हा त्यांचा प्रश्न आहे। त्यामुळं त्यांनी कसं वागायचं त्यांच्यापाशी, त्यांचा पक्ष वेगळा आहे, त्यांची यंत्रणा वेगळी आहे, आमचा पक्ष वेगळा आहे, आमची यंत्रणा वेगळी। आम्हाला मात्र आम्ही या शहरासाठी जेवढं भांडायचं आहे, जी चांगली कामं शहरासाठी करून घ्यायची ती कामं करण्याचा आम्ही मात्र प्रामाणिकपणे प्रयत्न करू। नक्कीच आपण पाहिलं तर आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत प्रशासन राज आहे। याआधी भाजपची सत्ता होती, भाजपचे 2 राष्ट्रवादी आमदार जे आहेत ते या ठिकाणी आहेत, तर राष्ट्रवादीचा एक आमदार जो आहे तो पिंपरी चिंचवड शहरात आहे। मात्र झुकतं माप जे आहे ते आता भाजपच्या आमदाराला दिल्याची चर्चा जी आहे ती झाल्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुनेत्रा पवार यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंग यांना यांची भेट घेतल्याची जी आहे ती आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।